नमस्कार. ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जे लोक पहिल्यांदाच या चॅनलवर आलेत किंवा पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की मी नेहमी आपल्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की ज्योतिषशास्त्र ही केवळ भविष्य सांगण्याची विद्या नाहीये, तर ज्योतिषशास्त्र म्हणजे मानवाचं मन, कर्म आणि नियती यांच्या संबंधांचा अभ्यास करणारी एक आध्यात्मिक विद्या आहे. अनेक लोक ज्योतिषाकडे केवळ भविष्य म्हणून पाहतात, परंतु शास्त्राच्या गाभ्यात अनेक तत्व दडपलेली आहेत. ती तत्व जर तुम्ही समजून घेतलीत ना, ती तत्व जर तुम्हाला समजली, तर मग ज्योतिषाचं खरं स्वरूप तुम्हाला कळेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी अशा या ज्योतिषशास्त्राच्या गुप्त तत्वांची तुम्हाला माहिती करून देणार आहे. सगळ्यात पहिलं तत्व म्हणजे ग्रह. तर ग्रह स्वतः कोणतीही घटना घडवून आणत नाहीत, तर ते केवळ आपल्याला संकेत देत असतात. म्हणजे काय, तर स्वतः ग्रह कधी कुठलं काम करताना तुम्ही पाहिलंय का? नाही ना. तर ग्रह कुठलंही कार्य आपल्यावर लादत नसतात, कुठलीही जबाबदारी आपल्यावर लादत नसतात. ते फक्त आपल्या पूर्वकर्माचे परिणाम कोणत्या काळात प्रगट होतील याचे संकेत आपल्याला देत असतात. जसं एक उदाहरण घेऊया आपण. घड्याळ असतं आपल्याकडे, तर घड्याळ काय करतं? आपल्याला वेळ दाखवतं, बस. घड्याळ स्वतः काळ निर्माण करतं का? ती वेळ निर्माण करतं का घड्याळ? नाही. ते फक्त आपल्याला वेळ दाखवतं. तेच कार्य ग्रह करतात. या पोझिशनमध्ये या आपल्या कुंडलीत या पोझिशनला हा ग्रह आहे, याचा अर्थ काय की अशी अशी घटना आपल्या आयुष्यात घडू शकते, असं फक्त संकेत तो ग्रह आपल्याला देतो. तो स्वतः ती घटना घडवून आणत नाही, हे लक्षात घ्या. दुसरा जो भाव आहे, दुसरं जे तत्व आहे ते म्हणजे आपली जी जन्मकुंडली असते ना, ती जन्मकुंडली म्हणजे आपलं नशीब नसते, तर आपल्या कर्माचा, आपल्या आत्म्याचा नकाशा असतो. आपल्या आत्म्याच्या प्रवासाचा नकाशा असं जन्मकुंडलीचा उल्लेख आहे. आपण या जन्मात कोणते अनुभव घेणार आहोत, कोणते धडे शिकण्यासाठी आपण जन्माला आलोय, याचे संकेत आपल्याला आपल्या जन्मकुंडलीतून मिळतात. आपल्या पूर्व कर्मांचा ठसा म्हणजे आपली जन्मकुंडली. तर ही जी कुंडली असते ना, ती म्हणजे आपल्या भाग्याचा नकाशा नसून आपल्या कर्माचा नकाशा असतो. तिसरा जो भाव आहे, तिसरं जे गुप्त तत्व आहे, ते म्हणजे प्रत्येक ग्रह आपल्या मनाच्या एका भागाचे प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजेच ग्रह हे आपल्या सायकोलॉजीशी डायरेक्टली कनेक्टेड असतात. कसं? तर सूर्य काय दाखवतो? सूर्य आपला इगो, आपला अभिमान, आपला अहंकार दाखवतो, आपला आत्मविश्वास दाखवतो. मून म्हणजे चंद्र हा आपल्या मन, आपल्या भावना, आपल्या इमोशन्सशी कनेक्टेड असतो. मंगळ हा आपला राग दाखवतो, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा दाखवतो. म्हणजेच ग्रहांचे परिणाम हे आपल्या मनाच्या प्रतिक्रिया आणि स्वभावातून प्रकट होत असतात. चौथं तत्व म्हणजेच ज्योतिषाचा मुख्य उद्देश भविष्य सांगणे नाही. भविष्य सांगण्यापेक्षा जागरूकता देणे हे ज्योतिषाचे मुख्य कर्तव्य आहे, मुख्य काम आहे. ज्योतिषाचा उद्देश काय? तर आपल्या स्वभावाची समज करून घेणे, आपल्या कर्माच्या पॅटर्न्सचं आकलन करणं आणि जीवनातील धड्यांची ओळख करून घेणं. आपला जन्म का झालाय, आपल्याला या जन्मात कोणतं कार्य करायचं आहे, हे समजून घेणं. पाचवं जे मुख्य तत्व आहे ते म्हणजे कोणताही ग्रह पापी नसतो किंवा कोणताही ग्रह हा दुष्ट नसतो. त्या ग्रहांपासून येणारे धडे कठीण असतात, इतकंच. उदाहरणच घ्यायचं झालं तर शनी आपल्याला आपल्या जीवनात अडथळे देतो, आपल्या कामांमध्ये अडथळे देतो, डिले आणतो, परंतु तोच आपल्याला संयम शिकवत असतो. राहू आपल्याला भ्रम देतो, इल्युजन्स देतो, नाही का, परंतु तो नवीन नवीन अनुभव आपल्याला देतो, आपल्याला आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग शिकवतो. केतू आपल्याला वैराग्य देतो, पण ते वैराग्य देतानाच आपल्यामधली आध्यात्मिकता जागृत करत असतो. याच्यात पुढचं जे तत्व येतं ना, ते अतिशय महत्वाचं आहे. अनेक जणांना याबद्दल माहितीच नसते, त्याच्यामुळे त्याबद्दलची भीती निर्माण केली जाते. आणि ती म्हणजे दशा, महादशा किंवा अंतर्दशा. म्हणजे नक्की काय? तर
वेळेचे चक्र म्हणजेच दशा आणि गोचर हे आपल्या जीवनातील घटनांचे दरवाजे असतात. म्हणजेच काय तर ज्योतिषातील वेळेची प्रणाली म्हणजे दशा आणि गोचर. जी घटना कुंडलीत शक्य आहे त्याच वेळेला घडते. म्हणजे जर शनीकडून जर तुम्हाला एखादा धडा मिळणार असेल तर शनीची दशा, महादशा किंवा अंतर्दशा यावी लागते. शनीची 7.5 यावी लागते, तेव्हाच तुम्हाला त्याचे परिणाम बघायला मिळतात, अन्यथा नाही. जसं आपण बी लावतो, बी लावल्या लावल्या लगेच काही वृक्ष होत नाही. बी लावल्यावर लगेच लगेच त्याचं रोपामध्ये रूपांतर होत नाही. त्याचप्रमाणे आपण जे कर्म करत असतो त्याचे परिणाम यायला ठराविक काळ यावा लागतो. आणि तोच काळ म्हणजेच दशा, अंतर्दशा आणि महादशा, यालाच कालचक्र असं म्हटलं जातं. आणि आता एक शेवटचं तत्व ते म्हणजे ज्योतिष म्हणजे तुमचं भविष्य नाही. ज्योतिष हे जागरूकतेचं साधन आहे असं आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे. मनुष्य हा नेहमी फ्री विल मध्ये जगत असतो. म्हणजेच याचा अर्थ काय की तुम्हाला तुमचं कर्म करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य असतं. कर्मण्येवाधिकार असते असं श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच काय की मनुष्याला स्वतःचं कर्म करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तुम्ही जसं कर्म कराल त्याप्रमाणे तुमची नियती, तुमचं भविष्य हे बदलत असतं. तुमच्या जन्मपत्रिकेत, जन्मकुंडलीत असं लिहिलंय म्हणून तसंच होणार असं नसतं. हा गैरसमज सगळ्यात पहिले आपल्या डोक्यातून काढून टाका. संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की जैसे कर्म तैसे फल. म्हणजेच तुम्ही जे कर्म कराल, जसं कर्म कराल तसंच फळ तुम्हाला मिळेल. जर भविष्य हे फिक्स असतं तर मग आपल्या जगण्याला काही अर्थच राहिला नसता, नाही का? तर आपण आता या क्षणी जे कर्म करत असतो, आपण मागे जे कर्म केलेलं आहे त्याचे परिणाम आपल्याला भविष्यात बघायला मिळतात आणि आपल्या फ्री विलनी आपली डेस्टिनी आपल्याला चेंज करता येते. तर सांगायचा मुद्दा असा की ज्योतिषशास्त्र ही भीती निर्माण करणारी विद्या नाही किंवा भविष्य सांगण्याची विद्या नाही, तर ज्योतिषशास्त्र म्हणजे आत्मजागृती आणि कर्म समजून घेण्याचं साधन आहे. स्वतःची खरी ओळख, सेल्फ अवेअरनेस टूल म्हणजेच ज्योतिषशास्त्र. आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.